नमस्कार. वैद्यकीय विज्ञानामध्ये काही अशा शक्ती आहेत ज्या दिसत नाहीत, पण त्यांनी अक्षरशः क्रांती घडवली आहे. आज आपण याच अदृश्य शक्तींबद्दल बोलणार आहोत. कधी असा विचार मनात आलाय का की शस्त्रक्रिया न करता म्हणजे शरीराला न कापता डॉक्टर आतली तुटलेली हाडं किंवा आपले अवयव कसे काय पाहू शकतात? बरं, ह्याचं उत्तर दडलंय एका खूपच शक्तिशाली संकल्पनेत, आणि ती म्हणजे विद्युत चुंबकीय स्पेक्ट्रम. ह्याच संकल्पनेमुळे शरीराच्या आत पाहणं आणि त्यावर उपचार करणं शक्य झालं आहे. आत्ता विद्युतचुंबकीय स्पेक्ट्रम म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर हा वेगवेगळ्या ऊर्जा लहरींचा एक गट आहे. यातल्या काही लहरी आपण पाहू शकतो, तर बऱ्याचशा अदृश्य असतात. पण महत्त्वाचं म्हणजे या सगळ्याच लहरी खूप कामाच्या आहेत. चला तर मग या स्पेक्ट्रमच्या वैद्यकीय टूलकिटमध्ये कोणकोणती साधनं आहेत ते पाहूया. रेडिओ लहरी, मायक्रोवेव्ह, इन्फ्रारेड, आपण पाहू शकतो तो दृश्यमान प्रकाश, अल्ट्राव्हायोलेट, एक्स-रे आणि गॅमा किरणे. आपण आता ह्या प्रत्येक साधनाबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊया. आपल्या या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात आपण स्पेक्ट्रमच्या त्या भागाबद्दल बोलू जिथे ऊर्जा कमी आहे आणि म्हणूनच धोकाही कमी आहे. ही एक प्रकारची वैद्यकीय जादूच आहे. चला तर आपल्या टूलकिटमधलं पहिलं साधन पाहूया, रेडिओ लहरी. आता रेडिओ म्हटलं की आपल्याला गाणी आठवतात, पण या लहरी फक्त मनोरंजनापुरत्या मर्यादित नाहीत. वैद्यकीय क्षेत्रात प्रतिमा मिळवण्यासाठी त्या खूपच महत्त्वाच्या आहेत. हे कसं काम करतं? MRIमध्ये नेमकं हेच होतं. शरीरातल्या हायड्रोजन अणूंवर रेडिओ लहरी टाकल्या जातात. ते अणू त्याला प्रतिसाद म्हणून काही सिग्नल पाठवतात आणि मग एक कॉम्प्युटर त्या सिग्नल्सचं एका स्पष्ट चित्रात रूपांतर करतो. म्हणजे बघा, पूर्णपणे निरुपद्रवी रेडिओ लहरी वापरून आपण शरीराच्या आत डोकावू शकतो. पुढचं साधन आहे मायक्रोवेव्ह. आता मायक्रोवेव्ह म्हटलं की लगेच स्वयंपाकघरातला ओव्हन डोळ्यासमोर येतो, बरोबर? पण याचा वापर फक्त अन्न गरम करण्यापुरता नाहीये. रोगांशी लढण्यासाठी हे एक अचूक शस्त्र म्हणूनही वापरलं जातं. विशेषतः कर्करोगाच्या उपचारांमध्ये मायक्रोवेव्ह थेरपीमध्ये काय होतं तर ह्या लहरींचा वापर करून थेट ट्यूमरच्या पेशींना गरम केलं जातं आणि त्यांना नष्ट केलं जातं. याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे हा उपचार अत्यंत लक्ष केंद्रित असतो, ज्यामुळे आजूबाजूच्या चांगल्या पेशींना कमीत कमी नुकसान पोचतं. चला आता थोडी उष्णता अनुभवूया इन्फ्रारेडच्या रूपात. इन्फ्रारेड लहरींचा संबंध उष्णतेशी आहे आणि याचा उपयोग वेदना कमी करण्यासाठी आणि जखमा लवकर बऱ्या होण्यासाठी खूप प्रभावी ठरतो. फिजिओथेरपीमध्ये तर याचा खूप वापर होतो. स्नायूंचं दुखणं कमी करण्यासाठी किंवा रक्ताभिसरण सुधारण्यासाठी इन्फ्रारेड थेरपी दिली जाते. यामुळे स्नायूंना एक प्रकारचा आराम मिळतो. IR थेरपी मशीन्स याच तत्वावर काम करतात. ठीक आहे, तर आत्तापर्यंत आपण अदृश्य लहरींबद्दल बोललो. आता आपण स्पेक्ट्रमच्या त्या भागाकडे वळूया जो आपण प्रत्यक्षात पाहू शकतो, आणि त्याच्या पलीकडे काय आहे तेही पाहूया. आता बोलूया दृश्यमान प्रकाशाबद्दल, म्हणजे जो प्रकाश आपण डोळ्यांनी पाहू शकतो. हा स्पेक्ट्रमचा सर्वात ओळखीचा भाग आहे. त्याची वैद्यकीय क्षेत्रातील भूमिका खूप महत्त्वाची आहे, पण अनेकदा आपण त्याकडे तितकं लक्ष देत नाही. एंडोस्कोपीसारख्या प्रक्रियेत जिथे शरीराच्या आत कॅमेरा टाकून पाहिलं जातं, तिथे प्रकाश आवश्यक असतो. मोठमोठ्या शस्त्रक्रिया करताना तर प्रकाशाशिवाय काहीच शक्य नाही. इतकंच काय, लेझर शस्त्रक्रियेसारख्या आधुनिक उपचारांमध्येही दृश्यमान प्रकाशाचाच वापर होतो. त्यामुळे हे एक अत्यंत महत्त्वाचं साधन आहे. चला आता आपण स्पेक्ट्रमच्या अशा भागाकडे जाऊया जिथे ऊर्जा वाढते. आणि एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जशी जशी शक्ती वाढते तसा तसा धोकाही वाढतो. उदाहरणार्थ अल्ट्राव्हायोलेट किंवा UV किरणे सोरायसिस सारख्या त्वचारोगांवर उपचार करण्यासाठी हे उपयुक्त ठरतात. तसंच वैद्यकीय उपकरणे निर्जंतुक करण्यासाठी याचा वापर होतो. पण दुसरीकडे याच UV किरणांच्या जास्त संपर्कात आल्यास त्वचेला गंभीर नुकसान होऊ शकतं. म्हणजे फायदा आहे पण धोकाही आहे. आणि आता बोलूया एक्स-रे बद्दल. हे तर आपल्या सगळ्यांच्या परिचयाचं आहे. याच तंत्रज्ञानामुळे पहिल्यांदाच शस्त्रक्रियेशिवाय शरीराच्या आत, विशेषतः हाडांपर्यंत पोहोचणं शक्य झालं. एक्स-रे मऊ ऊतींमधून आरपार जातात, पण हाडांना भेदून जाऊ शकत नाहीत. त्यामुळे तुटलेली हाडं तपासण्यासाठी किंवा दातांच्या तपासणीसाठी याचा उपयोग होतो. पण इथेही एक धोका आहे. एक्स-रेच्या जास्त किंवा वारंवार संपर्कात आल्यास कर्करोगाचा धोका वाढू शकतो. त्यामुळे निदानासाठी हे आवश्यक असलं तरी त्याचा वापर अत्यंत जपून आणि मर्यादित स्वरूपातच करायला हवा. आता आपण स्पेक्ट्रमच्या शेवटच्या आणि सर्वात शक्तिशाली भागाकडे आलो आहोत. खरं तर हा भाग म्हणजे एका दुधारी तलवारीसारखा आहे. कसा ते पाहूया. आपलं अंतिम शस्त्र आहे गॅमा किरणे. ह्या स्पेक्ट्रममधल्या सर्वात जास्त ऊर्जा असलेल्या लहरी आहेत.
आणि याच प्रचंड ऊर्जेमुळे कर्करोगासारख्या गंभीर आजाराविरुद्ध लढण्यासाठी यांचा वापर एका विनाशकारी शस्त्राप्रमाणे होतो. रेडिओथेरपीमध्ये गॅमा किरणांचा मारा थेट कर्करोगाच्या पेशींवर करून त्यांना नष्ट केलं जातं. पण यांची ऊर्जा इतकी प्रचंड असते की जर त्यांचं नियंत्रण अचूकपणे केलं नाही तर शरीराचं मोठं नुकसान होऊ शकतं. म्हणूनच गॅमा किरणे कर्करोगाला नष्ट करू शकतात, पण तीच शक्ती त्यांना अत्यंत धोकादायकही बनवते. या सगळ्यावरून एक गोष्ट स्पष्ट होते. विद्युत चुंबकीय स्पेक्ट्रम ही वैद्यकीय क्षेत्रासाठी एक मोठी देणगी आहे. निदानापासून ते उपचारांपर्यंत प्रत्येक टप्प्यावर हे तंत्रज्ञान आवश्यक आहे आणि त्याचा जर योग्य वापर केला गेला तर हे मानवतेसाठी सर्वात फायदेशीर तंत्रज्ञानांपैकी एक आहे. चला तर मग थोडक्यात आढावा घेऊया. याचे फायदे काय आहेत? तर अचूक निदान करता येतं. शस्त्रक्रियेशिवाय उपचार शक्य होतात, ज्यामुळे वेळ आणि खर्च दोन्ही वाचतो. पण याला एक दुसरी बाजूही आहे. एक्स-रे आणि गॅमा किरणांसारख्या काही लहरी धोकादायक आहेत आणि त्यांच्या अतिवापरामुळे गंभीर दुष्परिणामही होऊ शकतात. आणि शेवटी एक महत्त्वाचा प्रश्न, हे तंत्रज्ञान भविष्यात जसजसं अजून प्रगत होत जाईल तसतसे त्याचे फायदे त्याच्या धोक्यांपेक्षा नेहमी जास्त प्रभावी ठरतील का? यावर विचार करायला हवा.